नमस्कार मंडळी, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपली तिसरी रेसिपी नवरात्रीची. आता नवरात्र म्हटलं की 9 दिवसाचे उपवास आलेच आणि रोज काय खायचं याचं खूपच असं टेन्शन असतंय. आणि कसं आहे, साबुदाणा आपल्याकडं खायला फक्त साबुदाणाच असतो. चला मग आज साबुदाणापासून मस्त सरळ आणि सोप्या पद्धतीची आपण रेसिपी बनवत आहोत आणि मधामध्ये स्किप न करता पूर्ण रेसिपी बघूया. आता एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे मी. 1 वाटी भरून साबुदाणा घेतला, त्याचीच हाफ वाटी भरून भगर घेतलेली आहे आणि थोडे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला शेंगदाणे आणि साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये साबुदाणा टाकला आणि शेंगदाणे टाकले मुठभर आणि व्यवस्थित भाजून घेतले. म्हणजे फक्त जोपर्यंत आपल्या शेंगदाण्याची साल निघत नाही थोडे नॉर्मल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आता हे सगळं थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करायचं. मी वेगवेगळं केलेलं आहे. साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स केलेत आणि भगर वेगळी बारीक केली. आता व्यवस्थित दोन्ही बारीक करून घेतले. आता आपण पीठ भिजवून घेऊया. मी अगोदरच बटाटे उकडून घेतलेले आहे. तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार बनवू शकता. आता एका प्लेटमध्ये काय जे आपला साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ आणि भगरीचं पीठ मिक्स केलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी बटाटे घेतलेले आहे, मी शिजून घेतले ते अगोदर. मस्त काय करायचं, किसून घ्यायचे बटाटे. किसलेनात व्यवस्थित मॅश होऊन जातात, म्हणजे गिठुळ्या वगैरे राहत नाही. पीठ भिजवताना आपली आसाने जाते म्हणून किसून घेतलेले आहे. तुम्हाला किती बनवत त्याच्यानुसार घेऊ शकता. आता किसलेले बटाटे त्या पिठामध्ये टाकायचे. 4-5 मिरच्या कट करून घेतल्या आणि मस्त मुठभर कोथिंबीर बारीक कट करून त्याच्यामध्ये ॲड केली. 1 चम्मच जिरे टाकले आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. मस्त आता मीठ टाकून झाल्यावर मस्त मिक्स करायचं. अगोदर पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता बटाटे टाकल्यामुळं ते ओललेच असल्यामुळं अगोदर मिक्स व्यवस्थित करून घेऊया आपण. आणि थोडाच पाण्याचा हात लावलेला आहे मी, थोडं कमी पडलं होतं म्हणून. आणि 10 मिनटं आता आपण रेस्टसाठी ठेवून देऊया. मस्त नरम होतं आहे. आता चटणी पण बनवून घेतलेली आहे मी. चटणी बनवून झालेली आहे. आता त्याला तडका देऊन घेऊया. मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे. चटणी तुम्हाला बघायची असेल तर मी ऑलरेडी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती. मस्त चटणी पण आता बनवून झाली. चटणी व्यवस्थित मिक्स करायची आणि साईडला ठेवून द्यायची. आता आपलं तोपर्यंत पराठे बनवायचं पण आपलं रेडी झालेलं आहे पीठ. आता काय करायचं आहे, मी थोडं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि हाताने छोटं थापटून घेतलं आहे. आता मी सुक्कं पीठ नव्हतं म्हणून मी हातानंच थापून घेतलेलं आहे. आपल्याला छोटे बनवायचे म्हणून मी हातानंच थापटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे सुक्कं पीठ असेल तर तुम्ही चपातीसारखं लाटू पण शकता. मी हातानंच लाटून घेतलं आणि थोडं पीठ माझं थोडं पातळ झाले होतं तर पटापट हातानंच मला सोपं गेलं. पीठ जास्त पण पातळ करायचं नाही, पण पीठ नसल्यामुळे मी हातानं तेलाचा वापर केला आणि मस्त हाताने छोटे थापून घेतले. आणि तूप लावू शकता या तेल लावू शकता. मस्त खरपूस भाजून घ्यायचे आलटून पलटून. मी तेलच वापर केलेला आहे, तूप नव्हतं वापरलेलं. चला आता नवरात्रासाठी तुम्ही पण असे मस्त पराठे बनवून खा. चला आपला पराठा मस्त भाजून घेतला आहे. बघू शकता कलर किती सुरेख आला आहे आणि चटणी पण रेडी आहे. आपले पराठे पण रेडी झालेले आहे. चला बघू शकता भाजून घेतला आहे. पराठा पण रेडी झाला आहे. आपला चटणी पण रेडी आहे. चला मस्त एन्जॉय करा, स्वस्त राहा, मस्त खा, आरामात. तुमचं 9 दिवस नवरात्र कधी जाईन कळणार पण नाही. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. बाय.